महिला सरळ पाणी तर तुम्ही जाना देती हो मार एक दोन पंप ना तुम्ही जाना हाती की बात नको ना हाताचं काय राहू द्या ते खेळत राहायचं मला सरकार केली नाही बाळून गेला त्याला 2 महिन्याचा जमा होऊन राहिला की 2 महिने झाले ना 2 महिने झाले ना मग पाणी येताला गावात पिवाच्या आणला तर काम आहे पाणीच नाही की निघे आता जलाची पाणी घालती पाणी नाही आहे माणूस पाणी आहे फक्त लोक हो भारी पाणी आणतात खराब झालं आता पाणी थांबा घगऱ्यातला पाण्याची मारा तरी पाणी नाही निघत पाणी भरलं ना बोलतो तरी मारीन का हा पाणी बोरवेल वर आहे तर मग बोरवेलला पाणी लागत बोरले पाणी आहे नाही इतकं पाणी आहे बाल्टी भरून जाते छोटा बनवून द्या मग तुमचं नाही बरोबर डोक्याच्या नाही हो तुला बाल्टी भरून दे बनवला मोटर टाकून तयार करावं पाहिजे
पाणी टंचाईची समस्या तर खूप आहे सर. कसं आहे, गावामध्ये 3 बोरवेल आहेत. त्याच्यापैकी तिन्ही बोरवेलमध्ये पाणी म्हणजे खूप कमी प्रमाणात लागलेलं आहे. गावामध्ये एक विहीर पण आहे. त्या विहिरीला आता एकाच महिन्यामध्ये पूर्णपणे पाणी आटून जाईल सर. तक्रार तर ह्या ग्रामपंचायतचे सरपंच त्यांच्याकडे केली आहे. जिल्हा परिषद म्हणजे पंचायत समितीला पण केली आहे. म्हणणं म्हणजे असं आहे की गावामध्ये पाण्याची खूप समस्या आहे. तर ती समस्या पूर्णपणे कायमची म्हणजे पूर्णपणे झाल्या पाहिजे, असं समस्या आहे ते पूर्ण झाल्या पाहिजे असं माझं म्हणणं आहे. पाणी गावामध्ये मिळत नाही सर, पण एकच पर्याय मग भांडणं करावं लागतात पाण्यासाठी. आता ह्या बोरवेलवरच पण एवढ्या बकेटी आहेत. माझा नंबर लागला, दुसऱ्याचा नाही लागला ते ओरडते, दुसऱ्याचा लागला तिसऱ्याचा नाही लागला ते पण ओरडतात मग. तर ही एक खूप मोठी समस्या आहे सर. ह्या गावामध्ये हर घर नळ तर राबवला आहे सर, पण काय माहीत आता ते नळाची योजना कधी चालू होते. नळाचे पाईप घरापर्यंत तर पोहोचले, पण तो पाणी अजून घरापर्यंत पोहोचलेला नाही सर. सरकारला हीच विनंती आहे की हा गाव म्हणजे जन्मापासूनच इथं वसलेला आहे, तरी ह्या गावामध्ये पूर्वीपासूनच पाण्याची खूप समस्या आहे. तर सरकारला अशी विनंती आहे की त्यांनी ह्या गावाची पाण्याची जी समस्या आहे ती पूर्णपणे मिटवून द्यावी. आमच्या गावी पाण्याची खूप समस्या आहे. समस्या म्हणजे पाणी आता विहिरीचा पाणी आटला पूर्ण तो पांढरा होऊन जाते. प्यायला एवढी अडचण आहे का सकाळी भरावा तर तो तुरंतमध्ये प्यायला पाणी काही कामात ये नाही. आणि औषधी पण महिन्यातून एखाद्या वेळी 2 वेळा 3 वेळा असे टाकतात. औषधी टाकायला पाहिजे. आपल्या गावामध्ये 3 बोरवेल आहेत. नाही 2 बालट्या पाणी निघते आणि बंद होऊन जाते. पाणी निघतच नाही. 30 ते 40 घरांची वस्ती आहे, पण आम्हाला पाणी मिळत नाही. पाण्यासाठी आम्ही बोरवेलवर जागत राहतो, बसून राहतो, पण पाणी काही मिळत नाही. आम्ही रोजीरोटीचे माणसं आहो, पण रोजीरोटीला जायला खूप उशीर होते. कडे कोणी शासन लक्ष देत नाही. वारंवार आम्ही तक्रार करतो, पण आमची समस्या काही दूर करत नाही. तर आमची समस्या ही पाण्याची दूर केल्या पाहिजे, लक्ष द्यायलाच पाहिजे, ही अशी विनंती आहे. पाणी म्हणजे आमच्या गावामध्ये खूप कमी आहे. पाणी आम्ही बोलता पण बाल्टीभर निघते, त्याच्यावर पाणी निघत नाही. गावामध्ये नळा दिला आहेत, पण नळामध्ये पाणी नाही येत आहे. गाई ढोरं आहेत, पण आमच्या गाई ढोराईलाही बरोबर पाणी नाही होत आहे. आता विहीरही पण आटली आहे आमची पूर्णपणे. 2-3 बोरिंग आहेत, पण 3ही बोरिंगला बरोबर पाणी नाही येत आहे. तक्रार तर झाली आहे सर, लेकिन पाणी बरोबर कोणीच नाही आणून देत आहे. आता 2 दिवसात नाही तर ते विहीर पण पूर्णपणे आटल ना, तिच्या विहिरीच्या पाणी पण पूर्ण डोला होते ना पाणी. मग आम्ही तक्रार ग्रामपंचायतमध्ये केला आहे, पण ते कोणी येत नाही, बघत पण नाही येतं येऊन सनी का पाणी आहे नाही आहे. आता विहिरीच्या पाणी आता बस 2-3 दिवसात नाही तर तो पण आटेल ना. मग बादमध्ये आम्हाला पिवाच्या पाण्याची सुविधा पण नाही आहे. बरोबर पाणी म्हणजे इकडे पाणी भेटतच नाही आहे. उन्हाळ्यामध्ये तर पूर्णपणे विहीर पण आटून जाते. पाणीची उपाय तर बहुत केला आहे जी, पण बरोबर पाणी कुठंच नाही आहे. आम्ही टंकी आणला आहे, पण ते पण लावून नाही झाली आहे ना, आजपर्यंत पाणीच नाही येत आहे बरोबर. म्हणजे कुठेच पाणी आम्ही म्हणलं बोरवेल करून सनी सीधा मोठीच्या तिकडे टंकी करून लावून द्या, पण ते पण नाही केलं आहे त्यानं. येत ना बोरिंगचं पाणी बरोबर देतच नाही आहे. बोरिंग पाणी म्हणजे पूर्णपणे बाल्टी 2 बाल्टी त्याच्यावरती पाणी मिळतच नाही.